छत्रपती मावळणे एज्युकेशन सोसायटी संचलित मराठा समाज मोदी विभाग तर्फे राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्काराचं वितरण मोठ्या उत्साहात करण्यात आलं। सौ सुहासिनी शिवाजी भोसले व निर्मला दत्तात्रय माटूर या दोन महिलांना राजमाता जिजाऊ आदर्श पुरस्कार देण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी माधव पवार हे होते। यावेळी बोलताना माधव पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, तसंच या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केलं। म्हणून कदाचित मला ईश्वराने जीवनाचा ठेवला असावा असं मला वाटतं। काही काही आमंत्रण काढायचे असतात, काही काही पाळायचे असतात आणि काही काही आमंत्रण मिळाले नाही त्याला आपण हागून लावायचे असते, त्यापैकी हे आमंत्रण। कारण समाजाचा पुरस्कार हा फार मोठा पुरस्कार असतो। माणसाची दूरची दृष्टी फार चांगली झालेली आहे, पण जवळची दृष्टी आली झालेली आहे। आपण जवळ त्यांना मावली असतो तर आपण तशी जवळ करत नाही, ही समाज फिरायला सध्या। परंतु एवढी आपल्या समाजाने ही म्हणून खोटी ठरवली आहे, आपल्या समाजामध्ये जवळची माणसं ज्यांनी काही कार्य चांगले केलेलं आहे त्यांचा सत्कार ते करतायत। सत्कार फार मोठा आहे। ही पातळी ठेवलेली हात असताना हातीचं बळ येते आणि आपण जेवढं काही चांगलं काम करू त्याहून चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते। आज मोदी विभागामध्ये छत्रपती मॉडर्न एज्युकेशन मराठा समाजाच्या वतीने माता पुरस्कार, ज्या दोन मातांनी जीवनामध्ये काय काय केलंय काय नाही केलं पोरांसाठी मुलींसाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी आज मोदी भागामधून मराठा समाजाने त्यांना गौरव पुरस्कार करण्यात येत आहे। आजच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य माधवजी पवार, कवी माधवजी पवार, हरिभाऊ काका, एम जाधव, तसंच मामचेताई, शिवकाताई, तर तसं ताई यांच्या सर्वांकडून हार्दिक स्वागत करतो। आणि आजच्या विशेष म्हणजे काय सांगायचं म्हणजे की मोदी भागामध्ये गेले 13 वर्षापासून हा उत्सव मुलाला काय हरकत नाही दरवर्षी। आता हा जो पुरस्कार मिळाला आहे या पुरस्काराला खूप मोठं महत्व आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। कारण असं आहे की या पुरस्कारातूनच आपण प्रेरित होऊन या समाजामधील अनेक तरुणी या जिजाऊचं भविष्यात कार्य करतील आणि या समाजामधील अनेक शिवराय जन्माला येतील अशी एक मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि मी एक लायन्स क्लब ऑफ सोलापूरमध्ये काम करतो, त्याचप्रमाणे मोदीवासी आहे। त्यामुळे या पुढच्या वर्षी किंवा याच वर्षी छत्रपती मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित मराठा समाज मोदी विभाग व लायन्स क्लब सोलापूर यांच्यातर्फे यावर्षी ज्या कुठल्या कन्येला ॲडमिशनसाठी अडचणी त्यासाठी मी ₹10,000 लायन्स क्लब व मॉडर्न एज्युकेशन संस्थेतर्फे जाहीर करतो। आणि जिला हा मिळतील त्याला एक विनंती आहे की तिनं समाजासाठी भविष्यात काम करावं आणि निश्चितपणानं एक जिजाऊ या समाजाला मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करून माझं शिक्षण झालं 9वी पास। माझा व्यवसाय आहे जेंट्स पार्लर आणि लेडीज पार्लरला लागणारं मटेरियल पुरवायचं आणि त्याला लागणाऱ्या पुढच्याचा मी स्वतः कारखाना चालवते। 1995 साली जेव्हा व्यवसाय चालू केला तेव्हा ₹398 सुरुवात केली होती। एक बेडची पेटी आणली आणि आता त्याचा टर्नओव्हर आहे वार्षिक 3 करोड। जेव्हा मी तुमच्या कारखाना चालू केला तुमची तयार करणं सोपं पण विकणं अवघड आहे। पण विकायचं कुणाला? तर आमच्या दुकानवाला आणि पार्लरवाल्यांना हप्त्यावर तुमच्या यायला सांगितलंय, पण
पण चांगले वाईट अनुभव असे आले की मला खुर्ची उचलायला तुम्ही स्वतः जात होते, हप्ते नाही आले. आता ती परिस्थिती नाही राहिलेली, आता खूप त्यात सुधारणा झालेली. संपूर्ण जिल्हा, महाराष्ट्र आणि मराठवाडा इतकी माझ्या व्यवसायाची व्याप्ती आहे आणि अजूनही डिलिव्हरीला मी स्वतः जाते खुर्ची द्यायला त्यांना. आणि आता पुढच्या 35 वर्षाची पुढच्या पण आमची मुलं यायला तयार आहे. मी मला साधी समाजाची आहे, त्यामुळे त्याच्याशी लागणाऱ्या सगळ्या वस्तू माझ्याकडे मिळतील. जसं मी 398 रुपये चालू केले, आता बँका भराभर कर्ज देत आहेत. तर तुमच्याच्या भरायची जाऊन मी पुढे येऊन व्यवसाय करायला काय हरकत आहे? प्रत्येक जण स्वतःच्या मागे लागणं शक्य नाही, प्रायव्हेटही शक्य नाही आणि सरकारी शक्य नाही. ज्याला कुणा नाही उद्योगाची सुरुवात करायची आहे तरी माझ्या दुकानी मला भेटा, मी प्रत्येक गोष्टी त्यांना गायडन्स करेन. माझ्या व्यवसायापेक्षा पण अजून 1000 एक व्यवसायाची यादी आहे आपल्याकडे, त्या व्यवसायात तुम्ही करिअर करू शकता. त्यांच्यासारखं डिझेल बनवण्याचं काम आपल्या प्रत्येक आईला करायचं. डिझेल बनवण्याचं आपल्याला नेमकं काय करायचं की आपल्याला आपल्या मुलांमध्ये शस्त्र द्यायचे, पण ती आपल्याला काय म्हणतो आपण लढण्याच्या ठिकाणी द्यायची आपल्याला इथे नाही. फक्त आपल्या मुलांना आपल्याला किती चांगलं घडवता येईल किंवा त्यांना जेव्हा ते मोठे होतील तेव्हा त्यांच्यामध्ये माणुसकी कशी जगता येईल हे प्रत्येक आईचं कर्तव्य आहे, ते तिने करायला पाहिजे. आज प्रत्येक डॉक्टरांच्या बोलण्यातून हा शब्द एक फार कॉमन असतो की जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आई बाळाला दूध पाजत नाही. मग बाळाला रडण्याची वेळ काय आली म्हणजे आईने इतकं मोबाईलमध्ये फार व्यस्त व्हावं का, म्हणजे ही आई पण कुठेतरी त्या मीडियाच्या ह्याच्यात किंवा कुठेतरी वाहत चाललंय. म्हणजे थोडंसं आपण आपल्यावर पण पाहण्याची गरज आहे. म्हणजे आपण कशालाही वाहून न जाता आपण आपले मुलं जे आहेत ते दगड आहेत, त्यांना आपल्याला अगदी ठोकून व्यवस्थित आकार द्यायचा. जसं मूर्तीला छान आकार देत असतो तसंच आपल्या बाळाला एक माणूस म्हणून आपल्याला चांगलं घडवायचं असतं. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिवश्री विजय पोकरकर, शिवश्री वैभव देशमुख, संतोष कदम, दत्ता देशमुख, सुनील घोरपडे, गणेश जाधव, रवी भोसले, जनार्दन नवले, प्रकाश चव्हाण, गणेश मोहिते, अजय भोसले, अविनाश मुळीक, मकरंद कदम, मिलिंद भोसले, रेणुका जगताप, वैशाली दणके, शुभांगी पोकरकर यांनी परिश्रम घेतले. छत्रपती मॉडेल एज्युकेशन ट्रस्ट संचलित मराठा समाज मोदीच्या वतीने गेल्या 13 वर्षापासून हा पुरस्कार मोदी भागात दिला जातो. त्या दिल्यामागची भूमिका मराठा समाजातील एक महिला व बहुजन समाजातील एक महिला, ज्या गुणी माता आहे त्या गुणी मातांना हा सन्मान मिळाला पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना आता फरक जातीच्या लोकांना घेऊन एकत्र स्वराज्य एकत्र लढवायला त्यांना त्या सगळ्यांना एकत्र घेऊन गेलं. तसंच या ठिकाणी समाजाच्या वतीने मराठा समाजातील फक्त मातेचा सन्मान न होता बहुजन समाजातील मातेचा सुद्धा सन्मान व्हायला पाहिजे. या भूमिकेतून हा 2 मातांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. ज्या महिलेने कष्टातून शून्यातून स्वतःचा संसार उभा करून स्वतःच्या लेकरांवर संस्कार उभे करून त्यांना उच्च पदापर्यंत पोहोचवून किंवा आपण आहे त्या परिस्थितीतून ज्या परिस्थिती सुधारण्यासाठी जे काही त्यांनी कष्ट घेतलं आहे, ज्या मुलीने स्वतःच्या मुलांना शिक्षण देऊन उच्च शिक्षण देऊन एक चांगल्या पदावर जी परिस्थिती बदललेली आहे ती परिस्थिती बदलण्यासाठी ज्या काय मुलीने कष्ट घेतल्याचे त्या कष्टाचा सन्मान आणि त्या संस्काराला त्या माऊलीचा सन्मान या ठिकाणी या माध्यमातून केला जातो. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.